माझं नाव केतन गावड. मी एक मोटिवेशनल ट्रेनर म्हणून गेले 5-6 वर्ष काम करतो. मी बरीचशी पुस्तकं वाचतो. माझ्याकडे हजारोंपेक्षा जास्त मोटिवेशनल पुस्तकं आहेत. पण ती वाचताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मराठीमध्ये बऱ्याच प्रमाणात ह्या गोष्टीची कमतरता आहे. म्हणजे आज जर तुम्ही इंटरनेटवर गेलात तर तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि बाकीच्या लँग्वेजमध्ये कितीतरी चांगली चांगली ऑडिओ बुक्स मिळतील, पण मराठीमध्ये ती नाहीये. त्यामुळे मी 2015 मध्ये माझा सगळ्यात मोठा गोल हातात घेतोय की शक्य असतील तेवढी पुस्तकं मी ट्रान्सलेट करून त्यांचं छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये 2-2, 3-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये रूपांतर करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुमच्या ज्ञानात आणि माझ्या ज्ञानात देखील थोडी थोडी रोज वृद्धी होईल. मला वाटतं तुम्हाला ही आयडिया आवडेल. हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच तुम्हाला पाठवतोय. जर तुमची इच्छा असेल की अशा काही म्हणजे पैशाच्या बाबतीत, आपला सकारात्मक दृष्टिकोनाच्या बाबतीत, वेळेच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत वेगवेगळ्या एरियामध्ये मला असे व्हिडिओ छोटे छोटे 2-2, 3-3 मिनिटाचे निर्माण करण्याची इच्छा आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल त्याच्यात तर नक्की मला कळवा. थँक्यू सो मच. नमस्कार. आज मी तुमच्याशी ज्या व्हिडिओच्या विषयावर बोलणार आहे ना, तो माझा सगळ्यात आवडता टॉपिक आहे आणि त्याला मी म्हणतो थॉट मॅनेजमेंट टू टाइम मॅनेजमेंट टू लाईफ मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांचं व्यवस्थापन करायला शिका आणि जर तुम्हाला तुमच्या विचारांचं व्यवस्थापन करता आलं तर तुम्हाला तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करता येईल. आणि जर वेळेचं व्यवस्थापन झालं तर तुम्ही आरामात तुमच्या आयुष्याचं व्यवस्थापन करू शकता. खूप जबरदस्त गोष्ट मी माझ्या ट्रेनिंगमध्ये नेहमी शिकवतो, ती मी आता तुमच्याशी शेअर करणार आहे. तुमच्या विचारांकडे लक्ष द्या, कारण तुमच्या विचारांवरच तुमचे शब्द अवलंबून असतात. तुमच्या डोक्यात जे काही चाललेलं असतं ते शब्दाच्या रूपाने तुमच्या तोंडातनं बाहेर येत असतं. तुमच्या शब्दांकडे लक्ष द्या, कारण तुमच्या शब्दांवरच तुमची कृती अवलंबून असते. म्हणजे जे काही तुम्ही सारखं सारखं बोलता तेच पुढे जाऊन तुम्ही करता, तेच तुमच्या कृतीमध्ये उतरतं. तुमच्या कृतीकडे लक्ष द्या, कारण तुमच्या कृतीवरच तुमच्या सवयी अवलंबून असतात. एखादी गोष्ट जी आपण सारखी सारखी करतो त्याच्या आपल्याला सवयी होतात किंवा त्याची आपल्याला सवय होते. लहानपणी ब्रश करायला खूप मेहनत करायला लागते, पण आता अंधारात उभं केलं तरी ब्रश तुमच्या नाकात जात नाही, कारण तुम्हाला त्यांची सवय झाली. तुमच्या सवयींकडे लक्ष द्या, कारण तुमच्या सवयींवर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून आहे. आणि ज्या प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व त्याच प्रकारच्या संध्या, त्याच प्रकारचे लोक तुम्ही तुमच्या आयुष्यात आकर्षित करता. आणि सगळ्यात शेवटचं, तुमच्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष द्या, कारण त्याच्यावरच तुमचं भविष्य अवलंबून असतं. मग मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे विचार बदलण्याची गरज आहे. आणि विचार बदलण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये 2 टिप तुम्हाला मी देतो. आजपासून 5 वर्षानंतर तुम्ही कुठे असणार हे 2च गोष्टींवर अवलंबून आहे. तुम्ही कोणती पुस्तकं वाचता आणि कोणाबरोबर राहता. बघा, विचार करून बघा, ह्या 2 गोष्टींवर तुमचे विचार अवलंबून असतात. आणि जसे तुमचे विचार बदलत जातील तसं विचारातनं शब्द, शब्दातनं कृती, कृतीतनं सवयी, सवयीतनं व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्वातनं तुमचं भविष्य बदलणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये एक जबरदस्त टिप मी तुम्हाला विचार बदलण्यासाठी देणार आहे. तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि हा पण व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांचं पण विचारातनं भविष्य बदलायला सुरुवात होईल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की विचारातनं शब्द, शब्दातनं कृती, कृतीतनं सवयी, सवयीतनं व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्वातनं भविष्य कसं बदलतं ते आपण बघितलं. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त टिप देणार आहे आणि त्या नियमाला म्हणतात यशस्वी लोकांचा 20% नियम. आता हा नियम काय सांगतो? हा नियम म्हणतो ह्या जगामध्ये फक्त 20% लोकांकडे काम करण्यासारखी स्वप्न असतात. बाकीचे 80% या जगामध्ये का जन्माला येतात, का मरतात, कोणालाच माहिती नाही. किड्या मुंग्यांसारखे जगतात आणि किड्या मुंग्यांसारखेच मरतात. ह्या 20%तले 20% लोक आपल्या स्वप्नाचं रूपांतर ध्येयामध्ये करतात. आता स्वप्न आणि ध्येय याच्यामध्ये काय फरक आहे? जेव्हा मी म्हणतो की मुंबईत मला खूप मोठं घर घ्यायचंय तेव्हा ते माझं स्वप्न आहे. पण ज्यावेळी मी म्हणतो की 1 जानेवारी 2016 पर्यंत दादरमध्ये मला 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट घ्यायचा आहे, त्यावेळी मी माझ्या स्वप्नाचं रूपांतर ध्येयामध्ये करतो. म्हणजे ज्यावेळी मला काय पाहिजे, किती पाहिजे आणि कधीपर्यंत पाहिजे हे जेव्हा मी स्पष्ट करतो तेव्हा मी माझ्या स्वप्नाचं रूपांतर ध्येयामध्ये करतो. ह्यातले 20% लोक म्हणजे साधारणतः 1000तले 8 लोक आपली ध्येय लिहून ठेवतात. ध्येय लिहिणं फार महत्वाचं आहे आणि ह्याच्याविषयी आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलू.
ह्यातले साधारणतः 20% लोक म्हणजे 10,000 16 लोक हे आपलं ध्येय दिवसातनं 2दा म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना सगळ्यात शेवटी आपलं ध्येय वाचतात, जेणेकरून त्यांच्या अंतर्मनात सातत्याने त्यांच्या ध्येयाच्या संदर्भात विचार येत राहतात आणि मग विचारातनं शब्द आणि शब्दातनं भविष्य बदलत राहतात. ह्यातले 20% लोक म्हणजे साधारणतः 1,00,000 32 लोक आपलं ध्येय डोळे बंद करून त्याची कल्पना करतात. म्हणजे जेव्हा ते ध्येय वाचतात त्याच्यानंतर डोळे बंद करून ध्येय पूर्ण झाल्यानंतर आयुष्य कसं असेल ह्याची सातत्याने कल्पना करतात. आणि ह्यातले 20% म्हणजे साधारणतः 10,00,064 लोक आपल्या ध्येयाची इतरांबरोबर चर्चा करतात. ध्येयाची चर्चा करणं फार महत्वाचं आहे, कारण जेव्हा तुम्ही इतरांची आपल्या ध्येयाची चर्चा करता त्यावेळी सगळ्यात पहिलं तुम्हाला मदत यायला लागते आणि दुसरं तुमची वचनबद्धता किंवा कमिटमेंट त्या ध्येयासाठी वाढते. परत सगळ्या गोष्टी रिपीट करतो. 20% लोकांकडे स्वप्न असतात. ह्यातले 20% लोक आपल्या स्वप्नाचं रूपांतर ध्येयामध्ये करतात. ह्यातले 20% लोक आपलं ध्येय लिहून ठेवतात. ह्यातले 20% लोक दिवसातनं 2दा म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आपलं ध्येय दिवसातनं 2दा वाचतात. ह्यातले 20% लोक डोळे बंद करून आपल्या ध्येयाची कल्पना करतात आणि ह्यातले 20% लोक इतरांशी आपल्या ध्येयाची चर्चा करतात. आणि जे लोक हे करायला लागतात म्हणजे साधारणतः 10,00,064 लोक जेव्हा हे करायला लागतात तेव्हा सगळ्यात पहिलं त्यांचे विचार बदलायला लागतात आणि मग विचारातनं शब्द, शब्दातनं कृती, कृतीतनं सवयी, सवयीतनं व्यक्तिमत्व आणि शेवटी व्यक्तिमत्वातनं भविष्य बदलायला लागतं. आय एम शुअर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की फायद्याचा ठरेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जेवढे मित्र आहेत त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचे मार्ग सापडतील. धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो. आत्ताच एक गोल सेटिंग वर जबरदस्त पुस्तक वाचत होतो आणि एका मिनिटात सांगण्यासारखा फंडा आहे म्हणून तुम्हाला असं वाटलं की त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवायचा. लेखक फार सुंदर गोष्ट म्हणतो की तुम्हाला कुठलंही ध्येय जर पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टींची गरज आहे. त्यात तो असं म्हणतो की 1 व्हॉट, 3 व्हाय आणि 5 हाऊ. एक्सप्लेन करायचं झालं तर आधी तुम्हाला काय पाहिजे ते ठरवा. व्हॉट यू वॉन्ट, तुम्हाला काय हवंय ते ठरवा. एक गोष्ट ती. आता ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 3 वाय हवे, म्हणजे ती गोष्ट तुम्हाला का हवी याची 3 मजबूत कारणं तुम्हाला द्यायची आहेत. आणि जर तुमच्याकडे ती मजबूत कारणं नसतील तर कदाचित मनापासून तुम्ही त्या ध्येयासाठी काम करणार नाही. समजा दरवाजा बंद आहे आणि मी तुम्हाला सांगतो की हा दरवाजा तोडायचा आहे आणि कसा तोडायचा ते मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही मनावर घेत नाही. पण नंतर मी तुम्हाला म्हणतो की तुमची पूर्ण फॅमिली ह्या रूम मध्ये बंद आहे, आतमध्ये गॅस सिलेंडर लीक झालाय आणि जर कोणी लाईटचं बटन चुकून दाबलं तर काय होईल ते मला माहिती नाही. आता तुम्ही मला विचाराल हा दरवाजा का तोडायचा ते? नाही, तुम्ही मला नाही विचारणार, कारण तुमचा का तुम्हाला फार स्पष्टपणे माहिती आहे. तसंच कुठलंही ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 मजबूत का माहिती असणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे 5 हाऊ. एकदा ठरलं काय करायचंय, मग ठरलं का करायचंय, त्याच्यानंतर 5 युक्त्या ज्या तुम्हाला सांगतील की हे कसं करायचंय. आता कदाचित सुरुवात करताना 5च्या 5 तुम्हाला मिळणार नाहीत, पण रोज जसं तुम्ही हे वाचत राहाल तसं तुमचं अंतर्मन तुम्हाला वेगवेगळ्या युक्त्या देत राहील, जेणेकरून तुम्ही रोज थोडं 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 त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहा. जबरदस्त आहे की नाही? मग शेवटला एकदा रिपीट करतो. 1 व्हॉट, 3 वाय आणि 5 हाऊ. थँक्यू मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. आजचं जे पहिलं पुस्तक मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे सक्सेस स्ट्रॅटेजीज फॉर क्रेझी बिझी पीपल. पुस्तकाचे लेखक आहेत एडवर्ड हॅलोवेल आणि लेखक म्हणतो की आजच्या काळात आपण साधेसुधे बिझी राहिलेलो नाहीये, आपण क्रेझी बिझी झालोय. म्हणजे आज दिवसभरात काय चालतं त्याच्याकडेच आपलं लक्ष नसतं. आणि तो म्हणतो की ह्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ह्या आपल्या क्रेझी बिझीनेससाठी ते म्हणजे आपला लॅपटॉप, आपला मोबाईल, आपला कम्प्युटर आणि कंटिन्युअस चालू असलेलं इंटरनेट कनेक्शन किंवा बाकीच्या गोष्टी. या सगळ्यांना जर आपल्याला
आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींकडे फोकस करायचा असेल तर त्यासाठी तो एक सोपा सुंदर उपाय सांगतो. तो सांगतो की सगळ्यात आधी तुम्ही एक पेन आणि पेपर घ्या आणि त्याच्यावर 5 गोष्टी लिहा. तो सांगतो की अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर रोज केल्या तर येणाऱ्या महिन्याभरामध्ये, 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये तुमच्या आयुष्यात जबरदस्त फरक पडेल. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की इन अ कन्फ्रंटेशन बिटवीन वॉटर अँड अ रॉक, वॉटर ऑलवेज विन्स, नॉट बिकॉज ऑफ द स्ट्रेंथ बट ओनली बिकॉज ऑफ कन्सिस्टन्सी. म्हणजे पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धामध्ये नेहमी पाणी जिंकतं, ताकदीवर नाही तर त्याच्या सातत्यावर. जर ह्या 5 गोष्टी म्हणजे काही तुम्ही तुमच्या शरीरासाठी केलं, काही तुमचं मेंटॅलिटी किंवा तुमचं मन चांगलं करण्यासाठी तुम्ही काही पुस्तकं वाचली, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या कुटुंबासाठी थोडासा क्वालिटी वेळ तुम्ही दिलात, तुमच्या ज्या काही स्किल्स आहेत आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला लागणार त्याच्यासाठी रोज तुम्ही थोडा वेळ काढायला सुरुवात केलं आणि समाजासाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी जर तुम्ही सातत्याने काही गोष्टी करत गेलात तर मला वाटतं तुमच्या आयुष्यात जबरदस्त फरक पडेल. आणि तो हेच सांगतो की अशा 5 गोष्टी ठरवा की ज्या केल्याशिवाय जर तुमचा दिवस संपला तर तुमच्या मते तो दिवस तुम्ही फुकट घालवला. एकदा 5 गोष्टी दिवसाच्या ठरल्या की मग पुढचं फार सोपं आहे. 5 गोष्टी आठवड्याभरातनं. अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही करणार? कदाचित देवळात जाणं, कदाचित आपल्या कुटुंबाबरोबर बाहेर फिरायला जाणं, कदाचित आपली एखादी चांगली हॉबी आहे तिच्यासाठी थोडासा वेळ देणं. मी तुम्हाला काही आयडिया देतोय फक्त ज्या तुम्हाला आठवड्यातनं एकदा तरी करणं फार महत्वाचं आहे. एकदा आठवड्यातल्या 5 गोष्टी ठरल्या की मग महिन्यातल्या 5 गोष्टी आणि मग महिन्यातल्या 5 ठरल्या की सगळ्यात शेवटचं म्हणजे वर्षभरातल्या 5 गोष्टी. लकीली आता जानेवारी चालू आहे, जस्ट वर्ष सुरू झालंय, तर मग 2015 मध्ये अशा कोणत्या 5 गोष्टी तुम्ही कमीत कमी एकदा तरी करणार हे ठरवून घ्या. आणि सरते शेवटी लेखक म्हणतो की जर तुम्ही या 20 गोष्टी म्हणजे 5 दिवसाच्या, 5 आठवड्याच्या, 5 महिन्याच्या आणि 5 वर्षाच्या ह्या जर गोष्टी बाजूला काढल्यात, त्या एका कागदावर लिहिल्यात, त्याची प्रिंट काढून किंवा लॅमिनेट करून घरात अशा ठिकाणी ठेवल्या जिथे तुम्ही कमीत कमी एकदा तरी ती गोष्ट बघाल आणि जर तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात केली त्याच्यानंतर तर तुम्ही जगातल्या 97% लोकांपासून स्वतःला वेगळं कराल. कारण दुर्दैवाने जगातल्या 97% लोकांना माहितीच नाही की आपल्याला जायचंय कुठे आणि या 20 गोष्टी तुम्हाला सातत्याने आठवण करून देतील की तुमच्या आयुष्यात महत्वाचं काय आहे. शेवटचा एक कोट सांगतो आणि आजचा व्हिडिओ इथे संपवतो. थिंग्स which matter the most should never be at the mercy of things which matter the least. म्हणजे आयुष्यातल्या ज्या गोष्टींना सगळ्यात जास्त महत्व द्यायला पाहिजे त्या नेहमी तुमच्या डोळ्यासमोर राहिल्या पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी त्याच्या आजूबाजूला तुम्हाला गुंफता आल्या पाहिजे. मला खरंच वाटतं की आजच्या ह्या 5चा फंडा तुम्हाला आयुष्यात नक्कीच मदत करेल. थँक्यू मित्रांनो, बाय.